या गलिच्छ राजकारणामध्ये, या गलिच्छ राज्यकर्त्यांमध्ये आपण सगळ्यात जास्त भरडल्या चाललोत। मग आपण कुठेतरी महापुरुषांचे विचार विसरायला लागलेलो। महापुरुषांनी काय सांगितलं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। किती जण शिकले, किती जण संघटित झाले, किती जणांनी संघर्ष केला? ज्यांनी केला, जे शिकले, ज्याने एकत्रित झाले ते मोठे झाले। पण जे वेगळे राहिले, ज्यांनी संघर्षच केला नाही, ज्यांनी त्यांनी दिलेला मंत्रच ऐकला नाही, ते कुठे आहेत आता? तिथेच जिथून राज्यकर्त्यांच्या गाड्या समोरून जाता आणि तुम्ही फक्त डोळ्याने बघता। मोठ्या माणसाची गाडी जाते आणि तुम्ही फक्त डोळ्याने बघता। का तुम्हाला मोठं व्हायचा अधिकार नाहीये का? दिलाय ना। भारतीय संविधानाने तुम्हाला तो प्रत्येक अधिकार दिलाय जो मोठ्या लोकांना पण दिलेला असतो। मी सांगितलं ना तुम्हाला, मी ज्या वेळेस म्हटलं शेतकरी मोठा झाला पाहिजे, शेतकऱ्याने पैसे कमवले पाहिजे, शेतकरी लखपती करोडपती झाला पाहिजे, की ठराविक विशिष्ट लोकांना त्याचा राग येतो आणि ते म्हणतात शेतकरी कुठं मोठा होत असतो वय, हेच म्हणतात आणि हेच ऐकलंय। आपण सगळे शेतकरी आहोत आणि या जगामध्ये मी कायमस्वरूपी म्हणत आलेलो आहे, बाकी काहीही झालं असेल, त्या बनवणाऱ्या विधात्याने, त्या निसर्गाने माणसाला असं बनवलंय की बाकी काहीही तुम्ही विज्ञानाने कराल, पण तुम्हाला जगण्यासाठी, खाण्यासाठी शेतामधलं धान्यच लागणार आहे आणि हे विसरता कामा नये। प्लॅस्टिकचा गहू बाजारात आला तरी तुमचं पोट भरणार नाही राजा हो। त्यामुळे शेती जपा, शेतकऱ्याला जपा, आणि शेती जपून शेती केली आणि शेतकऱ्याला जपलं तरच आपण टिकू, नाही तर भविष्यामध्ये शेतकऱ्याकडे जमीन कधीच राहणार नाही। महापुरुषांनी सांगितलेले विचार सांगत असताना सध्या हेच सगळ्यात जास्त गरजेचं आहे, ते म्हणजे शेतकऱ्याला टिकवणं। अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।